Hello students, welcome to this new lecture. In the last lecture we seen the examples of preparation of divided difference table. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण डिवाइडेड डिफरन्स टेबल कसा तयार करायचा हे पाहिलं होतं. डिवाइडेड डिफरन्स टेबल तयार करत असताना डेटा इक्वली स्पेस्ड असेल तरी चालतो, नॉट इक्वली स्पेस्ड असेल तरी चालतो. त्या दिलेल्या डेटासाठी डिवाइडेड डिफरन्स टेबल कसा तयार करायचा याचे काही एक्झाम्पल्स आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिले होते. नाउ इन द टुडेज लेक्चर वी हॅव टू सी द न्यूटन्स डिवाइडेड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला. याचं प्रूफ काही अपेक्षित नाहीये, फक्त न्यूटन्स डिवाइडेड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला काय आहे तो आपण पाहणार आहोत. आणि न्यूटन्स डिवाइडेड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला वापरून आपण इंटरपोलेशन करणार आहोत, सिमिलरली एक्स्ट्रापोलेशन करणार आहोत. सिमिलरली वी कॅन फाइंड द फॉर्म ऑफ द फंक्शन एफ ऑफ एक्स. ओके, जसं आपण न्यूटन्स फॉरवर्ड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला, न्यूटन्स बॅकवर्ड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला आणि लॅग्रांजेस इंटरपोलेशन फॉर्म्युला वापरून एक्झाम्पल सोडवलेले आहेत. म्हणजे आपण इंटरपोलेशन केलेलं आहे, सिमिलरली एक्स्ट्रापोलेशन केलेलं आहे, सिमिलरली फॉर्म ऑफ द पॉलिनॉमियल फंक्शन एफ ऑफ एक्स सुद्धा आपण डिटरमाइन केलेलं आहे. त्याच पद्धतीने आपण ह्या लेक्चरमध्ये न्यूटन्स डिवाइडेड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला काय आहे तो पाहणार आहोत. आणि तो फॉर्म्युला वापरून आपण इंटरपोलेशन ॲज वेल ॲज एक्स्ट्रापोलेशन ॲज वेल ॲज फॉर्म ऑफ द फंक्शन एफ ऑफ एक्स सुद्धा काय आहे ते डिटरमाइन करणार आहोत. ओके, तो लेट अस सी Newton's divided difference interpolation formula. Newton's divided difference interpolation formula. Okay, Newton's divided difference interpolation formula काय आहे बघूया. आपल्याला एक डेटा दिलेला असेल, म्हणजे व्हॅल्यूज ऑफ आर्ग्युमेंट्स x आपल्याला दिलेले असतील. त्या व्हॅल्यूज ऑफ आर्ग्युमेंट्स x मे बी इक्वली स्पेस्ड असतील किंवा नॉट इक्वली स्पेस्ड असतील. फॉर एक्झाम्पल सपोज आपल्याला व्हॅल्यूज ऑफ x आर गिवन लाईक दिस. Suppose we have given the values of arguments x as a x naught, similarly x1, similarly x2, up to so on xn. Similarly, corresponding entries are also given, that is y is equal to f of x values are also given to you, that is f of x naught, f of x1, f of x2, up to so on f of xn. These entries are also given to you. म्हणजे आपल्याला एक डेटा दिलेला असेल ज्याच्यामध्ये आर्ग्युमेंट्स असतील आणि एंट्रीज असतील. हे ज्या काही आर्ग्युमेंट्स असतील ते मे बी इक्वली स्पेस्ड असतील किंवा मे बी नॉट इक्वली स्पेस्ड असतील. कसले आर्ग्युमेंट चालतील. नाउ फॉर दिस गिवन डेटा द न्यूटन्स डिवाइडेड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला इज ओके. देयरफॉर फॉर दिस डेटा द न्यूटन्स डिवाइडेड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला इज एज फॉलोज. व्हाट इज दैट फॉर्म्युला? वेरी सिंपल. y इज इक्वल टू f of x इज इक्वल टू f of x naught plus x minus x naught into first order divided difference of x naught and x1, that is f of x naught comma x1 plus x minus x naught into x minus x1 into second order divided difference of the arguments x naught comma x1 and x2, that is f of x naught comma x1 comma x2. okay, symbol काय आपल्याला माहिती आहे. plus x minus x naught into x minus x1 into x minus x2 into third order divided difference of the arguments x naught comma x1 comma x2 comma x3 plus dot 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 up to so on. okay, म्हणजे of course Newton's divided difference interpolation formula काय बघूयात. y is equal to f of x is equal to f of x naught plus x minus x naught into first order divided difference of the arguments x naught comma x1, that is into f of x naught comma x1 plus x minus x naught into x minus x1 into second order divided difference of the arguments x naught comma x1 comma x2, that is f of x naught comma x1 comma x2 plus x minus x naught into x minus x1 into x minus x2 into third order divided difference of the arguments x naught
x1 x2 and x3 प्लस अप टू सो ऑन. ठीक आहे, हा न्यूटन्स डिवाइडेड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला आहे. आता याच्यामध्ये टर्म्सची ओळख. येस, ऍज युजल एफ ऑफ एक्स नॉट म्हणजेच एक्स नॉट ची करस्पॉन्डिंग एंट्री हे आपल्याला दिलेली असेल. सिमिलरली एक्स म्हणजे काय असतो ऍज युजल. येस, एक्स म्हणजे काय, ज्या पॉइंटला इंटरपोलेशन करायचं आहे तो पॉइंट म्हणजे एक्स असतो, म्हणजे ज्या पॉइंटला रिक्वायर्ड व्हॅल्यू काढायची आहे तो पॉइंट म्हणजे एक्स असतो. आता राहते फक्त कोण, एफ ऑफ एक्स नॉट कॉमा एक्स वन म्हणजे फर्स्ट ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स. सिमिलरली सेकंड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स, सिमिलरली थर्ड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स यांच्या व्हॅल्यूज राहतात. फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर आणि थर्ड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स काढण्यासाठी वी हॅव टू प्रिपेअर द डिवाइडेड डिफरन्स टेबल. ओके, डिवाइडेड डिफरन्स टेबल तयार करून आपल्याला फर्स्ट ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स, सेकंड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स, थर्ड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्सच्या व्हॅल्यूज मिळतील. त्या व्हॅल्यूज या फॉर्म्युलामध्ये पुटअप केल्यानंतर, सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला रिक्वायर्ड व्हॅल्यू ऑफ y ऍट x इक्वल टू समथिंग डिटरमाइन करता येईल. ओके, म्हणजे ऑफकोर्स हा एक सिम्बॉल आहे किंवा दुसऱ्या सिम्बॉल मध्ये आपल्याला हा फॉर्म्युला असं डिराइव्ह करता येईल, असं लिहिता येईल काय, और y इज इक्वल टू एफ ऑफ x is equal to f of x naught, very simple formula, plus x minus x naught into first order divided difference of x naught comma x1 म्हणजे चौकोनी ब्रॅकेट मध्ये x naught comma x1. ओके, स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये x naught comma x1, दिस इज नथिंग बट द सिम्बॉल फॉर फर्स्ट ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स, दॅट यू नो व्हेरी वेल. ओके, आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण सिम्बॉल्स पाहिलेले आहेत, म्हणजे पाठीमागचे 2 लेक्चर्स. लास्ट लेक्चर मध्ये आपण एक्झाम्पल पाहिलेला आहे, त्याच्या अगोदर आपण थेरॉटिकल सिम्बॉल्स वापरून डेफिनेशन ऑफ डिवाइडेड डिफरन्स पाहिलेला आहे. त्याच्यामध्ये हे सिम्बॉल्स तिन्ही सिम्बॉल्स मी सांगितलेले आहेत. ओके, म्हणजे स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये x नॉट कॉमा x1 दॅट यूज फर्स्ट ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स ऑफ द आर्ग्युमेंट्स x नॉट अँड x1, प्लस x मायनस x नॉट हा ब्रॅकेट जसा आहे तसा, फक्त एक ब्रॅकेट वाढवायचा आहे. कसा वाढवायचा आहे, x मायनस x1 इंटू सेकंड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स, दॅट इज चौकोनी ब्रॅकेट मध्ये x नॉट कॉमा x1 कॉमा x2 असेल. चौकोनी ब्रॅकेट मध्ये x नॉट कॉमा x1 कॉमा x2 डिनोट्स द सेकंड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स, प्लस पुढची टर्म काय, हाऊ टू रिमेंबर, पहिले 2 ब्रॅकेट जसे आहेत तसे, म्हणजे x मायनस x नॉट ऍज इट इज इंटू x मायनस x1 ऍज इट इज. आता एक ब्रॅकेट वाढवावा लागेल, तो ब्रॅकेट म्हणजे कशा असेल, x मायनस x2 इंटू थर्ड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स, दॅट इज चौकोनी ब्रॅकेट मध्ये x नॉट कॉमा x1 कॉमा x2 कॉमा x3 प्लस डॉट 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 डॉट. अशाच पद्धतीने पुढे हा फॉर्म्युला कंटिन्यू होईल. ओके, याच्यामध्ये ऍज युजल टर्म्सची ओळख. येस, वेअर x is nothing but x is the point at which we have to determine the required value. ओके, ज्या पॉइंटला इंटरपोलेशन करायचं आहे, x is the point at which we have to determine the required value. ज्या पॉइंटला इंटरपोलेशन करायचं आहे किंवा ज्या पॉइंटला एक्स्ट्रापोलेशन करायचं आहे. इंटरपोलेशन म्हणजे काय, एक्स्ट्रापोलेशन म्हणजे काय, दॅट यू नो व्हेरी वेल. ओके, ज्या पॉइंटला इंटरपोलेशन करायचं आहे किंवा ज्या पॉइंटला एक्स्ट्रापोलेशन करायचं आहे तो पॉइंट म्हणजे x असेल. नेक्स्ट वन पुढे, x नॉट, x1, x2, x3 हे काय आहेत, आर्ग्युमेंट्स आहेत जे आपल्याला डेटामध्ये ऑलरेडी दिलेले असतील. ठीक आहे, आता राहते फक्त कोण, येस, वेअर दिस x नॉट कॉमा x1 म्हणजे चौकोनी ब्रॅकेट मध्ये x नॉट कॉमा x1 और दॅट इज ऑल्सो डिनोटेड बाय द सिम्बॉल f ऑफ x नॉट कॉमा x1. हा काय झाला, फर्स्ट ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स. सिमिलरली सेकंड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स म्हणजेच चौकोनी ब्रॅकेट मध्ये x नॉट कॉमा x1 कॉमा x2 किंवा त्याचा सिम्बॉल f ऑफ x नॉट कॉमा x1 कॉमा x2. हा काय झाला, सेकंड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स. सिमिलरली थर्ड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स म्हणजे चौकोनी ब्रॅकेट मध्ये x नॉट कॉमा x1 कॉमा x2 comma x3. This is also denoted by f of x naught, x1, x2 and x3. हा काय, थर्ड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स. यांच्या व्हॅल्यूज आपल्याला काढाव्या लागतील. टू फाइंड आउट द फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर, थर्ड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्सेस we have to prepare yes divided difference table. ओके, डिवाइडेड डिफरन्स टेबल यांच्या व्हॅल्यूज काढण्यासाठी आपल्याला डिवाइडेड डिफरन्स टेबल तयार करावा लागेल. तो डिवाइडेड डिफरन्स टेबल कसा तयार करायचा हे आपण लास्ट लेक्चर मध्ये पाहिलेला आहे. गेटिंग दिस इज द सिंपल न्यूटन्स डिवाइडेड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला. हा फॉर्म्युला वापरून आपण इंटरपोलेशन करू शकतो, ॲज वेल ॲज एक्स्ट्रापोलेशन करू शकतो, ॲज वेल ॲज आपण फॉर्म ऑफ द फंक्शन f ऑफ x सुद्धा
काढू शकतो. ठीक आहे, गेटिंग दिस फॉर्म्युला समजतोय. ओके, व्हेरी सिंपल थिंग. नाऊ आता हा फॉर्म्युला वापरून आपण एक्झाम्पल सोडूया. त्याचं प्रूफ अपेक्षित नाहीये. ओके, प्रूफ नाही आलं तरी चालेल, फक्त एक्झाम्पल सोडवण्यासाठी हा फॉर्म्युला आपल्याला गरजेचा आहे. हा फॉर्म्युला आपला पाठ झाला पाहिजे. नेक्स्ट वन, नाऊ वी हॅव टू सी एक्झाम्पल. ओके, एक्झाम्पल बघूयात. बाय युजिंग न्यूटन्स डिवाइडेड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला. क्लिअरली मेन्शन केलेलं आहे. बाय युजिंग न्यूटन्स डिवाइडेड डिफरन्स interpolation formula. Newton's divided difference interpolation formula. Find approximate value of y at x is equal to 6 from the following table. ओके, टेबल दिलेला आहे. एक्स च्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत आणि y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स च्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत, म्हणजेच आर्ग्युमेंट्स दिलेले आहेत आणि करस्पॉन्डिंग एंट्रीज दिलेल्या आहेत. आर्ग्युमेंट्स काय काय दिले आहेत बघूयात. एक्स च्या व्हॅल्यूज दिल्या आहेत 2, 4, 8 and 16. The values of x are given as a 2, 4, 8 and 16. Corresponding entries are also given to you. Entries are given like this: 28. Next one 92. Next one 180. 180. And next one 423. काही दिलेला असेल डेटा 423, that is 423. ओके, हा डेटा दिलेला आहे आणि या डेटानुसार we have to find out the value of y at x equal to 6 by using Newton's divided difference interpolation formula. ओके, आता न्यूटन्स डिवाइडेड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला काय आहे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, न्यूटन्स डिवाइडेड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला जर आपल्याला वापरायचा असेल तर आपल्याला माहिती आहे त्या फॉर्म्युल्यामध्ये फर्स्ट ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स, सेकंड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स, थर्ड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स आपल्याला काढावे लागतील, वापरावे लागतील आणि त्यांच्या व्हॅल्यूज काढण्यासाठी वी हॅव टू प्रिपेअर डिवाइडेड डिफरन्स टेबल. ओके, डिवाइडेड डिफरन्स टेबल तयार करावं लागेल. म्हणजे ऍक्च्युअल पहिल्यांदा आपण डिवाइडेड डिफरन्स तयार करणार, डिवाइडेड डिफरन्स टेबल तयार करणार, त्याच्यानंतर न्यूटन्स डिवाइडेड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला काय आहे तो लिहिणार, त्याच्यानंतर त्या फॉर्म्युल्यामध्ये किमती टाकून आपल्या ज्या काही टेबल मधल्या किमती आहेत, जी काही व्हॅल्यू ऑफ एक्स आहे त्या किमती आपण टाकणार, कॅल्क्युलेटरच्या साहाय्याने करेक्ट कॅल्क्युलेशन करणार आणि करेक्ट सोल्युशन आपण मिळवणार आहोत. दॅट्स व्हेरी सिंपल ट्रॅक. ओके, आता इथं क्लिअरली मेन्शन केलंय पहा न्यूटन्स डिवाइडेड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला, त्यामुळे डेफिनेटली आपण दुसऱ्या फॉर्म्युल्याचा विचार करणार नाही. समजा इथं न्यूटन्स डिवाइडेड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला मेन्शन केला नसेल तर कोणता फॉर्म्युला वापरणार इंटरपोलेशनचा? 2, 4, 8, 16. येस, व्हॉट इज युअर ऑब्झर्वेशन? डेटा हा इक्वली स्पेस्ड नाही, म्हणजे न्यूटन्स फॉरवर्ड डिफरन्स किंवा न्यूटन्स बॅकवर्ड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला आपल्याला वापरता येणार नाहीये. यू कॅन सॉल्व दिस एक्झाम्पल बाय युझिंग लॅग्रांजेस इंटरपोलेशन फॉर्म्युला ऑल्सो. ठीक आहे, लॅग्रांजेस इंटरपोलेशन फॉर्म्युला वापरून सुद्धा हे एक्झाम्पल तुम्ही सोडवू शकता कसंही. ओके, पण इथं आपल्याला न्यूटन्स डिवाइडेड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला वापरून एक्झाम्पल सोडवायचा आहे. सोडूयात. ओके, लेट अस प्रिपेअर सोल्युशन. लेट अस प्रिपेअर डिवाइडेड डिफरन्स टेबल. लेट अस प्रिपेअर डिवाइडेड डिफरन्स टेबल. ओके, कारण आपल्याला माहिती आहे न्यूटन्स डिवाइडेड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला डिवाइडेड डिफरन्सची आवश्यकता आहे. ते डिवाइडेड डिफरन्स काढण्यासाठी आपल्याला डिवाइडेड डिफरन्स टेबल तयार करावा लागतो आणि हाऊ टू प्रिपेअर डिवाइडेड डिफरन्स टेबल हे आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये पाहिलेलं आहे. ओके, यू कॅन सी दॅट लेक्चर अगेन. ते लेक्चर तुम्ही पुन्हा पाहू शकता. त्या लेक्चर मध्ये डिवाइडेड डिफरन्स टेबल कसा तयार करायचा आहे याचे आपण 3 एक्झाम्पल्स घेतलेले आहेत. ओके, व्हेरी सिंपल टेक्निक. डिवाइडेड डिफरन्स टेबल मध्ये as usual first column corresponds to arguments, that is x, and second column corresponds to corresponding entries, that is y is equal to f of x. Okay, y is equal to f of x as usual. पहिला कॉलम असेल arguments चा, दुसरा कॉलम असेल corresponding entries चा.
ओके, व्हॅल्यूज पुटअप करूयात. येस, द व्हॅल्यूज ऑफ एक्स आर गिवन लाईक दिस. एक्स इक्वल टू 2 असताना y ची व्हॅल्यू दिली आहे 28. इक्वल ब्लँक डिफरन्स साठी when the value of x is given as a 4, at that time the corresponding value of y is given as a 92. When the value of x is 8, at that time corresponding value of y is given as a 180. Similarly, when the value of x is 16, at that time corresponding value of y is given as a 423. Okay, simple thing. म्हणजे एक्सच्या आणि वायच्या व्हॅल्यूज आपल्याला दिलेल्या आहेत. पहिला कॉलम असेल आर्ग्युमेंट्सचा, दुसरा कॉलम असेल करस्पॉन्डिंग एंट्रीजचा. व्हेरी सिंपल थिंग. ओके, नाउ थर्ड कॉलम दॅट इज ऑफ फर्स्ट ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स ऑफ द फंक्शन एफ ऑफ एक्स. त्याचा सिम्बॉल काय आपल्याला माहिती आहे. येस, दिस सिम्बॉल करस्पॉन्ड्स टू फर्स्ट ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स, दॅट इज एफ ऑफ एक्स. ओके, काढूयात तो डिफरन्स कसा काढायचा, दॅट यू नो व्हेरी वेल. ओके, हाऊ टू प्रिपेअर डिफरन्स टेबल, याचं एक्झाम्पल आपण लास्ट लेक्चर मध्ये पाहिलेलं आहे. ओके, काढूयात. येस, ओके. काय असेल, डायरेक्ट काढलं तर डायरेक्ट चालेल किंवा स्टेप्स वाढवल्या तरी चालतील. स्टेप वाढूयात म्हणजे चुकणार नाही. व्हॉट इज दॅट डिवाइडेड डिफरन्स. येस, एंट्रीजची वजाबाकी डिवाइडेड बाय आर्ग्युमेंटची वजाबाकी. न्यूमरेटरला असेल एंट्रीज, पुढची एंट्री मायनस ती एंट्री, दोन्हीचा डिफरन्स दोन्हीच्या मध्ये, दॅट इज 92 मायनस 28, यूज प्रॉपर ब्रॅकेट्स, डिवाइडेड बाय करस्पॉन्डिंग आर्ग्युमेंटची वजाबाकी म्हणजे 4 वजा 2 इज इक्वल टू 2 इज इक्वल टू डू दी कॅल्क्युलेशन्स. येस, 92 वजा 28, 92 वजा 28 इज इक्वल टू 64 येत आहे भागिले 2, दॅट इज इक्वल टू 32. ओके, 32 आलेली व्हॅल्यू इथे लिहून टाकूया. सायमल्टेनियसली तुम्ही स्वतः कॅल्क्युलेशन्स करा. काय कॅल्क्युलेशन्स तुमचे आन्सर्स येतील ते कमेंट बॉक्स मध्ये रिप्लाय करत चला. ठीक आहे, पुढचा डिफरन्स, पुढचा डिवाइडेड डिफरन्स कसा काढणार. पुढची एंट्री 180 मायनस पाठीमागची एंट्री 92 डिवाइड बाय त्यांच्या करस्पॉन्डिंग आर्ग्युमेंट, दोन्हीचा डिफरन्स दोन्हीच्या मध्ये म्हणजे काय असेल, यूज प्रॉपर ब्रॅकेट्स, 180 मायनस 92. हे डायरेक्ट केलं तरी चालेल, नो नीड टू राईट डाऊन हिअर, पण चुकायला नको त्यासाठी आपण प्रत्येक स्टेपला कॅल्क्युलेशन्स लिहितोय. डिवाइडेड बाय करस्पॉन्डिंग आर्ग्युमेंटची वजाबाकी म्हणजेच 8 मायनस 4, 8 मायनस 4 डायरेक्ट लिहिलं तरी चालेल किंवा स्टेप्स वाढवले तरी चालतील. 8 मायनस 4 दॅट इज इक्वल टू. येस, प्रोसीड. न्यूमरेटरचे कॅल्क्युलेशन, न्यूमरेटरला 180 180 वजा 92 92 इज इक्वल टू 88 येत आहे भागिले 8 वजा 4 म्हणजेच 4 असेल, is equal to that answer is a 22. Similarly here, पुढची एंट्री 423 वजा पाठीमागची एंट्री 180 भागिले करस्पॉन्डिंग आर्ग्युमेंट्स म्हणजेच 16 मायनस 8 असेल. ठीक आहे, दॅट इज इक्वल टू 423 वजा 180, यूज प्रॉपर ब्रॅकेट्स. वन स्ट्रोक जर तुम्ही कॅल्क्युलेशन करत असाल तर ब्रॅकेटचा प्रॉपर यूज करा. 423 वजा 180 इज इक्वल टू 243 येत आहे भागिले 16 वजा 8 म्हणजेच 8 असेल, दॅट इज इक्वल टू 30.375 30.375. ओके, हा झाला फर्स्ट ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स. सिंपल थिंग. नेक्स्ट वन, पुढचा कॉलम असेल सेकंड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स. दिस सिम्बॉल स्टँड्स फॉर डिवाइडेड डिफरन्स ऑफ सेकंड ऑर्डर. सेकंड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स ऑफ एफ ऑफ एक्स. ते काय असतं. येस, न्यूमरेटरला असेल पुढची एंट्री म्हणजे फर्स्ट ऑर्डर डिवाइडेड डिफरन्सची वजाबाकी, पुढच्यातून पाठीमागची व्हॅल्यू वजा करा ऍज युजुअल. येस, हा असेल न्यूमरेटर, दॅट इज 22 मायनस 32 डिवाइड बाय त्यांच्या करस्पॉन्डिंग आर्ग्युमेंटची वजाबाकी. जेव्हा आपण सेकंड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स काढत असतो तेव्हा एक आर्ग्युमेंट आपण ड्रॉप करत असतो. ठीक आहे, म्हणजे डिवाइडेड बाय काय असेल, 2 तर मला घ्यायचं आहे म्हणजे 4 मला ड्रॉप करावं लागेल, म्हणजेच काय असेल 8 मायनस 2 असेल. ठीक आहे, एक आर्ग्युमेंट ड्रॉप केलं 8 मायनस 2 दॅट इज इक्वल टू. येस, 22 वजा 32 म्हणजेच वजा 10 असेल, वजा 10 भागिले 8 वजा 2 दॅट गिव्स 6 असेल, म्हणजे वजा 10 भागिले 6 दॅट गिव्स मायनस 1.6667. ओके,
-1.66667 असेल. सिमिलरली सेकंड ऑर्डर डिवाइड डिफरन्स इथे काढूयात. 42 सेम, पुढची एंट्री मायनस ती एंट्री. ओके, न्यूमरेटर झाला 30.375 -22 डिवाइड बाय येस आर्ग्युमेंटची सबट्रॅक्शन डिनॉमिनेटरला काळजीपूर्वक घ्या. मगाशी मी 2 घेतलं होतं, आता मला 4 घ्यावा लागेल. एक आर्ग्युमेंट 8 ड्रॉप करावा लागेल आणि 16 घ्यावा लागेल. म्हणजेच काय 16 - 4. ओके, जेव्हा आपण सेकंड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स काढत असतो तेव्हा एक आर्ग्युमेंट ड्रॉप करून आपण सबट्रॅक्शन घेत असतो. ठीक आहे, दॅट यू नो व्हेरी वेल. पाठीमागच्या लेक्चर मध्ये आपण एक्झाम्पल्स याचे पाहिलेले आहेत. 16 - 4 असेल. गेटिंग दिस? ओके, एक आर्ग्युमेंट आपण ड्रॉप केला. दॅट इज इक्वल टू येस डू दी कॅल्क्युलेशन्स. 30.375 वजा 22. तुमचे जे काही आन्सर्स येतात ते कमेंट बॉक्स मध्ये रिप्लाय करत चला. 30.375 वजा 22 इज इक्वल टू 8.375 आलं भागिले 16 वजा 4 दॅट गिव्स 12 इज इक्वल टू आन्सर 0.69792. 0.69792. ओके, मुद्दाम मी इथे कॅल्क्युलेशन करत आहे. तुम्ही सुद्धा स्वतः कॅल्क्युलेशन करा. तुमचे कॅल्क्युलेशन केल्यानंतर जे काही न्यूमेरिकल व्हॅल्यू येते ती न्यूमेरिकल व्हॅल्यू प्रत्येक वेळेस तुम्ही चॅट बॉक्स मध्ये कमेंट बॉक्स मध्ये रिप्लाय करत चला. जर कुणाची व्हॅल्यू वेगळी असेल तर वी हॅव टू चेक दॅट अगेन, वी हॅव टू व्हेरीफाय दॅट अगेन. ठीक आहे, पुन्हा आपल्याला ते चेक करावं लागेल. सिमिलर नेक्स्ट वन पुढे येस पुढचा कॉलम असेल सेकंड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्सचा कॉलम झाल्यानंतर नेक्स्ट कॉलम करस्पॉन्ड्स टू थर्ड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स ऑफ द फंक्शन f ऑफ x. येस 42 सेम, पुढची एंट्री मायनस ती एंट्री, हा झाला न्यूमरेटर 0.69792 0.69792 minus of minus will become plus 1.66667. हा झाला न्यूमरेटर. न्यूमरेटरला सेपरेट ब्रॅकेट डिवाइड बाय जेव्हा आपण थर्ड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स काढतो तेव्हा आपल्याला 2 आर्ग्युमेंट्स वजा करावे लागतील, 2 आर्ग्युमेंट्स ड्रॉप करावे लागतील. म्हणजे 2 मला घ्यावंच लागेल. 2 आर्ग्युमेंट्स ड्रॉप करूयात म्हणजे 4 आणि 8 ड्रॉप करूयात आणि 16 घ्यावं लागेल. म्हणजे डिनॉमिनेटर काय असेल 16 - 2. ओके, हाऊ टू प्रिपेअर डिवाइडेड डिफरन्स टेबल. पाठीमागचं लेक्चर पुन्हा एकदा पहा म्हणजे तुम्हाला आयडिया क्लिअर समजेल. डिवाइडेड डिफरन्स टेबल तुम्ही डायरेक्ट प्रिपेअर करू शकता. ओके, करूयात. न्यूमरेटर 0.69792 प्लस 1.4 टाइम्स 6 इंटू 7 डिवाइड बाय 16 वजा 2 दॅट गिव्स 14. ठीक आहे, बघूयात पुन्हा एकदा करून. 0.69792. I will do the calculations. You can also perform the calculations. 0.69792. Use calculator properly. Plus 1.66667 is equal to हा न्यूमरेटर आला भागिले 16 वजा 2 म्हणजे 14 असेल. is equal to हे 16 वजा 2 that gives 14. that is equal to answer आलं 0.16890. 0.16890. getting this? okay, प्रत्येकाने कॅल्क्युलेशन्स करा. कॅल्क्युलेशन्स चे जे काही तुमचे आन्सर्स येतात ते कमेंट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, 0.16890. ओके, अशा पद्धतीने आपण डिवाइडेड डिफरन्स टेबल तयार केलेला आहे. आता पुढे एकदा का डिवाइडेड डिफरन्स टेबल तयार केला तर पुढे आपण न्यूटन्स डिवाइडेड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला वापरू शकतो. न्यूटन्स डिवाइडेड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला काय बघूयात. देअरफॉर Newton's divided difference interpolation formula is, yes, Newton's divided difference interpolation formula is, interpolation formula is, फॉर्म्युला काय आहे आपल्याला माहिती आहे. आपण मगाशी फॉर्म्युला बघितलेला आहे तो फॉर्म्युला लिहूयात. yes, what is that formula? y is equal to f of x is equal to, yes, f of x naught plus x minus x naught into first order divided difference of the arguments x naught comma x1 चौकोनी ब्रॅकेट मध्ये x naught comma x1 plus x minus x naught into another bracket x minus x1
into second order divided difference, that is चौकोनी ब्रॅकेट मध्ये x0, x1, x2 प्लस yes पहिले दोन ब्रॅकेट जसे आहेत तसे म्हणजे x minus x0 as it is into another bracket x minus x1 as it is into एक ब्रॅकेट वाढवा that is x minus x2 into third order divided difference of the arguments x0, x1, x2, x3. ओके, हा झाला आपला न्यूटन्स डिवाइडेड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला. ओके, आता याच्यामध्ये किमती टाकूयात. नाउ हियर येस कोणत्या पॉइंटला व्हॅल्यू काढायची आहे? वी हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ y ऍट कोणत्या पॉइंटला इंटरपोलेशन करायचं आहे? वी हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ y ऍट x इक्वल टू 6. ओके, x इक्वल टू 6 असताना y ची व्हॅल्यू काय आहे आपल्याला काढायचं आहे. म्हणजेच x ची व्हॅल्यू इथे 6 असेल. ज्या पॉइंटला इंटरपोलेशन करायचं आहे तो पॉइंट म्हणजेच x असेल. हियर x इक्वल टू 6. ओके, कोणकोणत्या व्हॅल्यूज टाकायच्या बघूयात. हियर x इज इक्वल टू 6. सिमिलरली x0, x1, x2 आहेच पहा किंवा डेटामध्ये आपण पुन्हा एकदा लिहून घेऊयात. मी थोडासा वेगळा इंकचा वापर करतो. डेटानुसार पहिला पॉइंट म्हणजे आपला x0 असतो. सेकंड आर्ग्युमेंट करस्पॉन्ड्स टू x1, नेक्स्ट आर्ग्युमेंट करस्पॉन्ड्स टू x2, त्याच्या पुढचं आर्ग्युमेंट असेल x3. ओके, हा जर x0 असेल तर हा असेल f ऑफ x0. दिस इज नथिंग बट द फर्स्ट ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स. This is nothing but the second order divided difference and this is nothing but the third order divided difference. म्हणजेच फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर आणि थर्ड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्सच्या व्हॅल्यूज आपल्याला टेबल मध्ये आहेत. हियर x इक्वल टू 6. सिमिलरली येस कोणकोणत्या व्हॅल्यूज पाहिजेत ते लिहूयात. द फर्स्ट ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स म्हणजेच x0, x1 चौकोनी ब्रॅकेट मध्ये x0, x1 म्हणजेच फर्स्ट ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स इज इक्वल टू किती व्हॅल्यू आहे? फर्स्ट ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स व्हॅल्यू इज नथिंग बट फ्रॉम टेबल 32. सगळ्या व्हॅल्यूज आहेत, आपल्याला फक्त ज्या त्या ठिकाणी ज्या त्या व्हॅल्यूज टाकायच्या आहेत. सिमिलरली चौकोनी ब्रॅकेट मध्ये x0, x1, x2 म्हणजेच सेकंड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स इज इक्वल टू व्हॅल्यू येस टेबल मध्ये आहे किती आहे? -1.4 times 6, 7. Similarly, the third order divided difference म्हणजेच in the square bracket x0, x1, x2, x3 is equal to third order divided difference ची किंमत from the table that value is nothing but 0.16890. ठीक आहे, त्या व्हॅल्यूज आपल्याकडे आहेत. त्या व्हॅल्यूज फक्त आपण पुटअप करूयात. त्या व्हॅल्यूज फॉर्म्युला मध्ये टाकल्यानंतर सिम्प्लिफाय केल्यानंतर वी विल गेट द रिक्वायर्ड आन्सर. व्हेरी सिंपल थिंग, पुटअप करूयात. देयरफॉर y is equal to f of x, the value of x is a 6, that is equal to yes f of x0. हा जर x0 असेल तर this 28 is nothing but f of x0. f of x0 ची व्हॅल्यू किती आहे फ्रॉम द टेबल? 28 प्लस x, x म्हणजे 6 मायनस x0, x0 ची किंमत 2 इनटू फर्स्ट ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स. ओके, फर्स्ट ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स आणि फर्स्ट ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स ची व्हॅल्यू फ्रॉम द टेबल इज नथिंग बट 32 प्लस yes x minus x0 म्हणजे 6 minus 2 into x minus x1 म्हणजे 6 minus x1 ची किंमत आहे 4 into second order divided difference. second order divided difference म्हणजेच minus from the table minus 1.4 times 6, 7 plus x minus x0 म्हणजे 6 minus 2 into x minus x1 म्हणजे 6 minus 4 into x minus x2 म्हणजेच 6 minus x2 ची किंमत आहे 8 into third order divided difference, that is चौकोनी ब्रॅकेट मध्ये x0, x1, x2, x3 आणि थर्ड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स ची किंमत फ्रॉम द टेबल that is nothing but 0.16890. ओके, ज्या त्या ठिकाणी ज्या त्या व्हॅल्यूज आपण पुटअप केलेल्या आहेत. नाउ सिम्प्लिफाय दिस अगेन. ओके, सिम्प्लिफाय करा. वन स्टॉक केलं तरी चालेल पण कॅल्क्युलेशन्सला मार्क्स आहे त्याच्यामुळे आपण स्टेप्स थोड्याशा वाढवूयात. 28 रिमेन्स ॲज इट इज प्लस 6 वजा 2 4 गुणिले 32 एक स्टेप वाढतो प्लस 6 minus 2 that gives a 4 into 6 minus 4 that gives a 2 into minus 1.4
4 times 6 7. Similarly plus 6 minus 2 is again 4. 6 minus 4 is a 2 into 6 minus 8, that gives minus 2 into 0.16890 remains as it is. सायमल्टेनियसली प्रत्येक स्टुडंट्सने कॅल्क्युलेशन्स करा. तुमचे आलेले जे काही आन्सर्स आहेत ते कमेंट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. 28 प्लस 4 गुणिले 32, 4 2 8, 4 3 12, 128. ओके, आता या टर्मचं कॅल्क्युलेशन बघूयात. टर्मचं साइन येणार आहे मायनस. ऑड नंबर ऑफ मायनस साइन्स गिव्स दी मायनस रिझल्ट्स अँड साइन. ओके, 4 2 8, 8 गुणिले, डू दी कॅल्क्युलेशन्स. 1.4 times 6 7 is equal to 13 point. Do the calculations. डायरेक्ट वन स्ट्रोक कॅल्क्युलेटर आपला सायंटिफिक असल्यामुळे डायरेक्ट वन स्ट्रोक कॅल्क्युलेशन्स करून आन्सर्स काढता येतील, पण स्टेप्सला मार्क्स आहे. स्टेप्स मेन्शन करत चला. 13.3333 4 times 3 6. सिमिलरली ही टर्म एक मायनस साइन आहे म्हणजे रिझल्टंट साइन इज अ मायनस. गुणाकार करूया. 4 2 8, 8 2 16 म्हणजे 16 into 0.16890 is equal to 2.70240. Okay, now do the final calculation. Therefore y is equal to f of 6 is equal to, now do the calculation. ओव्हरऑल फायनल कॅल्क्युलेशन करा. काय असेल? 28 अधिक 128 yes minus 13.4 times 3 6 minus 2.70240 is equal to, yes, 139 is equal to 139.96424 96424. ठीक है, that is value of y at x equal to 6, that is f of 6 is equal to 139.96424. this is the final answer. म्हणजेच x ची व्हॅल्यू जेव्हा 6 असेल तेव्हा y ची व्हॅल्यू ही 139.96424 असेल. that is the simple example. getting this? okay, अशा पद्धतीने न्यूटन्स डिवाइडेड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला वापरून सुद्धा आपण इंटरपोलेशन करू शकतो. getting this? त्यासाठी डिवाइडेड डिफरन्स टेबल तयार करा. न्यूटन्स डिवाइडेड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला मध्ये किमती टाका आणि सिम्प्लिफाय करा. दॅट्स व्हेरी सिंपल थिंग. ओके, म्हणजेच डिवाइडेड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला वापरून आपण या टॉपिक मधलं कोणतंही एक्झाम्पल सोडू शकतो, कारण डिवाइडेड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला फॉरवर्ड आपल्या इक्वली स्पेस्ड डेटासाठी सुद्धा चालतो आणि नॉट इक्वली स्पेस्ड डेटासाठी सुद्धा वापरता येतो. getting this? okay, example, by using Newton's divided difference interpolation formula, find the value of f of 10 from the following data. Data is given, the values of x are given like this: 0 1 3 4 and 7. Corresponding entries, that is the values of y is equal to f of x functions, are given like this: 1 3 49 129 and 813. okay, न्यूटन्स डिवाइडेड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला वापरून आपल्याला व्हॅल्यू ऑफ f of 10 काढायची आहे. आता न्यूटन्स डिवाइडेड डिफरन्स इंटरपोलेशन काय आहे आपल्याला माहिती आहे. न्यूटन्स डिवाइडेड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला जर वापरायचा असेल तर आपल्याला डिवाइडेड डिफरन्सेस काढावे लागतात. डिवाइडेड डिफरन्सेस काढण्यासाठी वी हॅव टू प्रिपेअर डिवाइडेड डिफरन्स टेबल. ओके, डायरेक्ट आपण डिवाइडेड डिफरन्स टेबल तयार करूयात. त्याच्यानंतर न्यूटन्स डिवाइडेड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला वापरूयात, त्याच्यामध्ये व्हॅल्यूज टाकूयात आणि करेक्ट कॅल्क्युलेशन्स करून करेक्ट सोल्युशन्स मिळवूयात. ओके, सेट. नाउ लेट अस प्रिपेअर डिवाइडेड डिफरन्स टेबल. डिवाइडेड डिफरन्स टेबल ॲज युजुअल नेहमीप्रमाणे डिवाइडेड डिफरन्स टेबल तयार करूयात. लेट अस प्रिपेअर डिवाइडेड डिफरन्स टेबल. ओके, डिवाइडेड डिफरन्स टेबल मध्ये ॲज इट इज, how to prepare divided difference table, that you know very well. First column corresponds to arguments, that is the x.
second column corresponds to corresponding entry, that is y is equal to f of x. Okay, values लिहून घेऊयात. x equal to 0 असताना value of y is given as a 1, a equal blank. X equal to 1, at that time the value of y is given as a 3 from the data. When equal blank, when the value of x is given as a 3, at that time the corresponding value of y is given as a 49. When the value of x is given as a 4, at that time the value of y is nothing but 129 from the data. Similarly, last value, the value of x is a 7, at that time corresponding value of y, that is a function, that is a entry, is given as a 813, 813. Okay, पहिला कॉलम असेल आर्ग्युमेंटचा, दुसरा कॉलम असेल करस्पॉन्डिंग एंट्रीजचा, ॲज युजल नेहमीप्रमाणे, नो एनी चेंज. Yes, next column corresponds to first order divided difference. Symbol काय आहे आपल्याला माहिती आहे. This symbol corresponds to first order divided difference. Okay, first order divided difference. तो कसा काढायचा, that you know very well. एंट्रीची वजाबाकी न्यूमरेटरला, पुढची एंट्री मायनस ती एंट्री डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर्स मध्ये करस्पॉन्डिंग आर्ग्युमेंटची वजाबाकी असेल. ठीक आहे, डायरेक्ट काढलं तरी चालेल किंवा स्टेप्स वाढवल्या तरी चालतील. आपण पाठीमागच्या लेक्चरला डिटेल बघितलेला आहे. आता मी इथं डायरेक्ट लिहिण्याचा प्रयत्न करतो. येस, पुढची एंट्री मायनस 3 एंट्री हा न्यूमरेटर डिवाइडेड बाय करस्पॉन्डिंग आर्ग्युमेंट वजाबाकी. 3 minus 1 that is a 2 divided by 1 minus 0 that is a 1. 2 divided by 1 that gives 2 only. Next one, 49 minus 3. 49 minus 3 that gives, yes, 46 divided by 3 minus 1 that gives 2. Okay, 46 divided by 2 that gives 23. दोन्हीचा डिफरन्स दोन्हीच्या मध्ये. येस, पुढे 129 वजा 49 एंट्रीची वजाबाकी न्यूमरेटरला. 129 वजा 49 डिवाइडेड बाय 4 वजा 3 दॅट गिव्स 1. 129 वजा 49 दॅट गिव्स 80. 9 minus 9 0, 12 ने 4 गेले 8. ओके, 80 डिवाइडेड बाय 4 minus 3 दॅट गिव्स 1. पुढे 813 वजा 129 भागिले 7 वजा 4. 813 वजा 29 भागिले 7 वजा 4. कॅल्क्युलेशन करून तुम्ही लिहू शकता. येस, आय विल परफॉर्म द कॅल्क्युलेशन हियर. 813 वजा 129 झाला न्यूमरेटर 684 भागिले 7 वजा 4 म्हणजेच 3 दॅट इज इक्वल टू 228. येस, 813 वजा 129 इज इक्वल टू 684 भागिले 7 वजा 4 दॅट गिव्स 3, 228. ओके, हा झाला फर्स्ट ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स. सिमिलरली फर्स्ट ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स नंतर आपला पुढचा कॉलम असेल, दॅट इज अ सेकंड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स. म्हणजेच दिस सिम्बॉल इज फॉर सेकंड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स ऑफ एफ ऑफ एक्स. व्हॉट इज दॅट यू नो व्हेरी वेल. पुढची एंट्री मायनस ती एंट्री न्यूमरेटर डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर मध्ये आर्ग्युमेंटची वजाबाकी. सेकंड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स काढत असताना एक एक आर्ग्युमेंट आपण ड्रॉप करत असतो. इथे मी स्टेप वाढवतो. 23 वजा 2 हा न्यूमरेटर डिवाइड बाय डिनॉमिनेटरला काय असेल. येस, 0 तर मला घ्यावं लागेल. एक एंट्री ड्रॉप, एक आर्ग्युमेंट ड्रॉप केलं, 3 मला घ्यावं लागेल म्हणजेच 3 minus 0 इज इक्वल टू परफॉर्म द कॅल्क्युलेशन्स. 23 वजा 1, 23 वजा 2 म्हणजेच 21. 21 भागिले 3, 3 7 21 दॅट इज 7. सिमिलरली हियर फर्स्ट ऑर्डर डिवाइडेड डिफरन्सची वजाबाकी म्हणजे 80 वजा 23 हा झाला न्यूमरेटर डिवाइड बाय डिनॉमिनेटर. म्हणजेच मगाशी 0 घेतलं होतं, आता मला 1 घ्यावं लागेल. एक आर्ग्युमेंट ड्रॉप करा, हे आर्ग्युमेंट घ्यावं लागेल म्हणजेच 4 वजा 1 दॅट इज इक्वल टू 80 वजा 23 भागिले 4 वजा 1 दॅट गिव्स 3. ओके, म्हणजेच 80 वजा 23 किती येते बघूयात. 80 वजा 23 इज इक्वल टू, दॅट आन्सर इज 57 डिवाइडेड बाय 4 वजा 1 म्हणजेच 3 दॅट गिव्स 19. इज इट करेक्ट? डू द कॅल्क्युलेशन्स. सिमिलरली नेक्स्ट वन, न्यूमरेटर असेल 228 वजा 80. ओके, पुढची फर्स्ट ऑर्डर डिवाइड डिफरन्सची वजाबाकी डिवाइडेड बाय
मगाशी मी 1 घेतलं होतं, आता मला 3 घ्यावा लागेल, एक आर्ग्युमेंट 4 ड्रॉप करावा लागेल आणि 7 पण घ्यावा लागेल. म्हणजेच काय असेल 7 minus 3. That is equal to, do the calculations. Yes, 228 वजा 80 is equal to न्यूमरेटर आला भागिले 7 वजा 3, that gives 4 is equal to 37. is equal to 37. Okay, हा झाला सेकंड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स. नेक्स्ट कॉलम corresponds to थर्ड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स, म्हणजेच दिस सिम्बॉल फॉर डिवाइडेड डिफरन्स इनटू f of x. ओके, प्रोसिजर इज सेम. न्यूमरेटरला सेकंड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स वजाबाकी करा, डिवाइडेड बाय डिनॉमिनेटरला करस्पॉन्डिंग आर्ग्युमेंट्स वजाबाकी. जेव्हा आपण थर्ड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स काढत असतो तेव्हा आपण दोन दोन आर्ग्युमेंट्स ड्रॉप करून वजाबाकी घेत असतो. ओके, दॅट नो व्हेरी वेल. तसे 19 minus 7 हा झाला न्यूमरेटर डिवाइड बाय डिनॉमिनेटर. येस, पहिल्यांदा मला 0 पहिला आर्ग्युमेंट घ्यायचं आहे. थर्ड ऑर्डर डिफरन्स काढतोय म्हणून डेफिनेटली दोन आर्ग्युमेंट्स मला ड्रॉप करावे लागतील, म्हणजेच नंतरचा आर्ग्युमेंट घ्यावा लागेल 4 minus 0. दॅट इज इक्वल टू 19 वजा 7. येस, 19 वजा 7 12, 12 भागिले 4, दॅट गिव्स 3. सिमिलरली नेक्स्ट डिफरन्स. येस, सेकंड ऑर्डर डिफरन्सचा डिफरन्स घ्या, दॅट इज 37 minus 19 डिवाइड बाय, मगाशी मी 1 घेतलं होतं, 0 घेतलं होतं, आता मला 1 घ्यावा लागेल. त्याच वेळेस सेकंड ऑर्डर थर्ड ऑर्डर डिवाइड डिफरन्स काढतोय म्हणजेच दोन आर्ग्युमेंट ड्रॉप करावे लागतील आणि पुढचा आर्ग्युमेंट मला 7 घ्यावा लागेल. म्हणजे डिनॉमिनेटर काय असेल 7 minus 1 इज इक्वल टू, येस, 37 वजा 19 इज इक्वल टू न्यूमरेटर आला भागिले 7 वजा 1 म्हणजे 6, दॅट इज इक्वल टू अगेन 3 असेल. ओके, हा झाला थर्ड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स. व्हेरी सिंपल थिंग. प्रत्येकाने कॅल्क्युलेशन्स करा. कॅल्क्युलेशन्स करून तुमचे जे काही आन्सर्स आहेत ते कमेंट बॉक्स मध्ये रिप्लाय करत चला. नेक्स्ट कॉलम करस्पॉन्ड्स टू फोर्थ ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स ऑफ द फंक्शन f of x. No need to prepare this column because here we observe that third order divided differences are same. Therefore, the fourth order divided difference is nothing but equal to 0 असेल. Getting this? Okay. म्हणजे याची किंमत 0 असेल. नो नीड टू कॅल्क्युलेट अगेन. ओके, अशा पद्धतीने आपण डिवाइडेड डिफरन्स टेबल तयार केला. एकदा का डिवाइडेड डिफरन्स टेबल तयार केला तर पुढे फक्त काय करणार आपण, येस, फॉर्म्युला लिहिणार आणि फॉर्म्युल्यामध्ये किमती टाकणार आहोत. फॉर्म्युला काय बघूयात. न्यूटन्स डिवाइडेड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला इज as follows. What is that formula? Y is equal to f of x is equal to f of x naught plus x minus x naught into first order divided difference of the arguments x naught comma x1. सिम्बॉल काय तुम्हाला माहिती आहे, प्लस पहिला ब्रॅकेट x minus x naught जसा आहे तसा इंटू एक ब्रॅकेट वाढवा, कोणता ब्रॅकेट असेल x minus x1 इंटू सेकंड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स ऑफ द आर्ग्युमेंट्स x naught comma x1 comma x2. म्हणजेच चौकोनी ब्रॅकेट मध्ये x naught comma x1 comma x2 प्लस पुढे पहिले दोन ब्रॅकेट जसे आहेत तसे म्हणजे x minus x naught as it is into another bracket x minus x1 as it is into एक ब्रॅकेट वाढवा, that is x minus x2 into third order divided difference of the arguments x naught comma x1 comma x2 comma x3. ओके, आपल्या टेबल मध्ये थर्ड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स पर्यंतच्याच टर्म प्रेझेंट आहेत. पुढचा फॉर्म्युला लिहिण्याची आवश्यकता नाही. सपोज इक्वेशन नंबर 1 दिलं तरी चालेल किंवा नाही दिलं तरी सुद्धा चालू शकतं, कारण एकच फॉर्म्युला आहे. नाउ हियर कोणकोणत्या व्हॅल्यूज माहिती आहेत बघूयात. हियर x इज इक्वल टू, x म्हणजे काय, ज्या पॉइंटला इंटरपोलेशन करायचं तो पॉइंट, म्हणजे ज्या पॉइंटला व्हॅल्यू काढायचे तो पॉइंट. कोणत्या पॉइंटला व्हॅल्यू काढायची आहे. हियर वी हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ f of 10 म्हणजे x ची किंमत 10 असताना y ची व्हॅल्यू विचारलेली आहे. म्हणजे हियर द व्हॅल्यू ऑफ x इज नथिंग बट इक्वल टू 10 असेल. ठीक आहे, व्हॅल्यू ऑफ x इज नथिंग बट इक्वल टू 10 असेल. ज्या त्या ठिकाणी ज्या त्या व्हॅल्यूज पुट अप करूयात. हियर x इक्वल टू 10. प्रोसीड. f of x naught आपल्याकडे आहे. इथं ज्यावरती हा डेटामध्ये पहिली व्हॅल्यू आपली x naught ची असते, ज्यावरती हा x naught आहे त्यावरती हा f of x naught आहे. नेक्स्ट आर्ग्युमेंट म्हणजे आपलं थेओरेटिकल सिम्बॉल x1 असेल, पुढचा आर्ग्युमेंट म्हणजेच x2 असेल, त्याच्यानंतरचा आर्ग्युमेंट म्हणजेच x3 असेल, त्याच्यानंतरचा आर्ग्युमेंट म्हणजेच x4 असेल. हे आर्ग्युमेंट्स आपल्याकडे आहेत. नेक्स्ट वन पुढे
हा जर x0 असेल तर डेफिनेटली दिस व्हॅल्यू करस्पॉन्ड्स टू f ऑफ x0. हा त्याचा फर्स्ट ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स, हा त्याचा सेकंड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स आणि हा याचा थर्ड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स असेल. ओके, सगळ्या किमती टेबल मध्ये आहेत, त्या किमती पुटअप करूयात. हियर x इक्वल टू 10, f of x0 is equal to, from the table, is equal to 1. फर्स्ट ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स ऑफ द आर्ग्युमेंट्स x0, x1 म्हणजेच चौकोनी ब्रॅकेट मध्ये x0, x1 याची किंमत आहे 2. सगळ्या व्हॅल्यूज आहेत, फक्त ज्या त्या ठिकाणी ज्या त्या व्हॅल्यूज पुटअप करा. सेकंड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स म्हणजे चौकोनी ब्रॅकेट मध्ये x0, x1, x2 याची व्हॅल्यू फ्रॉम द टेबल इज नथिंग बट इक्वल टू 7 असेल. ओके, अँड थर्ड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स म्हणजे चौकोनी ब्रॅकेट मध्ये x0, x1, x2, x3 इज इक्वल टू याची किंमत फ्रॉम द टेबल इज इक्वल टू 3 असेल. ओके, हियर द व्हॅल्यूज ऑफ x इक्वल टू 10, f ऑफ x0, फर्स्ट ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स, सेकंड ऑर्डर अँड थर्ड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्सच्या व्हॅल्यूज फ्रॉम द टेबल आलेल्या आहेत. नाउ पुटिंग ऑल दॅट व्हॅल्यूज इन इक्वेशन नंबर 1. या सगळ्या व्हॅल्यूज इक्वेशन नंबर 1 मध्ये पुटअप करूया. देअरफॉर इक्वेशन नंबर 1 बिकम्स, ओके, या सगळ्या व्हॅल्यूज इक्वेशन नंबर 1 मध्ये पुटअप करूयात. y is equal to f of x, x ची किंमत आहे 10 is equal to, yes, put up that values. सगळ्या व्हॅल्यूज पुट अप करूयात. सगळ्या व्हॅल्यूज आपल्याकडे आहेत. f of 10 is equal to, yes, f of x0 ची व्हॅल्यू 1 आहे, प्लस x minus x0, x ची किंमत आहे 10 minus x0, the value of x0 is from the table x0, x1, x2 आपल्याकडे आहे, yes, from the table the value of x0 is equal to, what is that value, x minus x0, the value of x0 is nothing but equal to 0 आहे, that is 10 minus 0 into first order divided difference म्हणजेच 2 असेल, प्लस x minus x0 म्हणजेच 10 minus 0 into x minus x1 म्हणजेच 10 minus x1 ची किंमत फ्रॉम द टेबल that is a 1 into second order divided difference आणि second order divided difference from the table is nothing but equal to 7 असेल, प्लस x minus x0 जसं आहे तसं 10 minus 0 as it is into x minus x1 as it is, that is a 10 minus 1 remains as it is, into x minus x2, that is a 10 minus the value of x2 from the table is nothing but equal to 3 असेल, into second order divided difference म्हणजेच from the table the value of second order divided difference is a 3. okay, plus पुढचा difference 0 आहे, no need to write down, that is equal to, do the calculations now. I will write one more step and then I will do the calculations directly. 1 plus 10 minus 0, that use a 10 into 2, use proper brackets, plus 10 minus 0, that use a 10 into 10 minus 1, that use 9 into 7 remains as it is, plus 10 minus 0, that use a 10 into 10 minus 1, that use 9 into 10 minus 3, that use 7 into 3 remains as it is, that is equal to, now perform the calculations directly, that is equal to y is equal to f of 10 is equal to, do the calculations, yes, डायरेक्ट केलं तरी चालेल किंवा एखादी स्टेप वाढवली तरी चालेल. I will do the calculations directly. yes, 1 plus into bracket, use proper brackets, 10 into 2, डायरेक्ट केलं तरी चालेल, bracket complete, plus into another bracket 10 into 9, 10 into 9 into 7 into 10 into 9 into 7, okay, bracket complete, plus into another bracket 10 into 9 into 7 into 3, 10 into 9 into 7 into 3 असेल, bracket close, that is equal to final answer 2541, 2541. okay, value of y at x equal to 10, that is f of 10, the value of f of 10 is equal to 2541. f of 10 ची व्हॅल्यू 2541 आलेली आहे. सिंपल थिंग, अशा पद्धतीने तुम्हाला कोणती जरी व्हॅल्यू विचारली f of
10 विचारू द्या, एफ ऑफ 3.5 विचारू द्या, एफ ऑफ 10.9 विचारू द्या किंवा एफ ऑफ 0.5 विचारू द्या, कोणती जरी व्हॅल्यू विचारली तरी सुद्धा आपला न्यूटन्स डिवायडेड डिफरन्स टेबल हा सेम असेल. फक्त त्या टेबलमध्ये एक्स ची व्हॅल्यू तुम्ही बदलत जावा. एक्स च्या व्हॅल्यू बदलल्यानंतर तुम्हाला रिक्वायर्ड व्हॅल्यूज ऑफ दॅट पर्टिक्युलर पॉइंट मिळतील. ओके, दॅट इज अ सिंपल एक्झाम्पल ऑफ Newton's divided difference interpolation formula. Getting this? Okay, very simple. Thus, in today's lecture, we seen the Newton's divided difference interpolation formula as well as the examples which we have solved by using Newton's divided difference interpolation formula. So, let's stop here. Thank you.